साहेब बसा ना. माने साहेब, ही धनश्री रागिणी म्हणजे हिचं खरं नाव माहिती नाहीये आम्हाला. सध्या ही आमच्याकडे जॉईन झाली. काल तिच्या घरावर काही माणसांनी हल्ला केला. याचा नीट तपास व्हायला हवा. आपलं नाव? रागिनी शिंदे. पूर्ण नाव? रागिनी प्रकाश शिंदे. ते धनश्री कागदोपत्री नाव लावलंय. कुणी हल्ला केला? नाही, माहित नाही. कुणावर संशय? कुणाशी वैर? नाही, माहित नाही. म्हणजे ते अनोळखी होते, परराज्यातले होते. कशावरून? ते वेगळ्याच भाषेत बोलत होते, म्हणजे कन्नड का कुठली तरी भाषा होती. अच्छा. सर, मला खरंच कुठली तक्रार वगैरे करायची नाहीये. अरे असं कसं? तू आमच्याकडे काम करतेस, तुझ्या सुरक्षिततेची जबाबदारी आमची आहे. तुझ्यासाठी चाललंय हे सगळं. हा, त्यामुळे खरी खरी माहिती सांगा सगळी. मी कधीच खोटं बोलत नाही. हा अनुभव घेतलाय मी. सासूबाई, मला जरा बोलायचंय, येता काय? आओ तुम्ही बी. हो. माने साहेब, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. काय? सासूबाई, मला काही गरज वाटत नाही या सगळ्याची. ती बिचारी लय घाबरले पोलिसांना. हे बघ, यातून जर काही भलतं चलतं निष्पन्न झालं तर ते सगळं समरच्या अंगलट येईल. चालणार आहे तुला हे? नाही ना? मग गप्प बैस. मग पण केस काय समर? आपणच जर कायदे पाळले नाही तर जनतेला कुठल्या तोंडाने सांगणार आहोत आपण हे? काय आदर्श ठेवायचा लोकांनी? हं? तपास व्हायलाच हवा. तर रागिनी उर्फ धनश्री, आयडी प्रूफ दाखवू शकता? हा, हो. काय निघतंय का? हा, हो. सगळं नीट आहे ना साहेब? आयडी वगैरे ओके आहे? तुम्ही हिची तक्रार नोंदवून घ्या साहेब. हो, पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवा. हो हो. चला मग घरी जाऊया आपण हिच्या. घरी कशाला? आता सगळे डॉक्युमेंट्स दाखवले, सगळी माहिती दिली ना मी आता. अरे हो, पण जिथे हल्ला झाला तिथे तपास नको का करायला? हं माने साहेब? हो, जिथं गुन्हा घडलाय ती जागा बघावी लागेल. शिवाय शेजारी कोण कोण आहेत, सोबत कोण कोण राहत होतं, हे पण बघायला हवं ना. नाही म्हणजे कुठली गोष्ट तपासाच्या कुठल्या कामी येईल काही सांगता येत नाही, नाही का माने साहेब? हो. मग जाऊया धनश्रीच्या घरी. धनश्री नाही ताई मॅडम, रागिणी. तेच ते, जे नाव असेल ते. निघूया ना? नाही म्हणजे त्यानिमित्ताने हिचं घर पण बघता येईल. बरोबर आहे ना? हो. मग चला निघूया. ते अचानक चक्कर आल्यासारखं झालं मला. ते थोडा लो बीपीचा त्रास आहे मला. हो, हॉस्पिटलमध्ये जाऊया का? नाही 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 नाही, नको नको, हॉस्पिटलमध्ये नको.
तोंडावर पाणी मारल्यावर बरं वाटेल मला. चला. नाही नाही नको. मी आले. बबन बबन काम आहे, चल बाहेर. चल लवकर. मॅडम हा? पोलीस काय आले ती कारखान्यात? काही नाही. काय नाही, मग कशाला आली ती? अहो ते काल माझ्यावर हल्ला झाला ना, त्याची चौकशी करायला आलेत. तुमच्यावर? कधी आणि कुणी केला? नाही हो, मला नाही माहित. हे बघा, तुम्हाला घाबरायचं कारण नाही. समर साहेब आणि ताई मॅडम असताना तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही घाबरायची. हो. कुठे 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 अरे, कुठे गेली ती मुलगी? अहो मामासाहेब, त्या रागिनी मॅडमच्या माग कामन हात धुवून लागलाय हो तुम्ही. बबन, मी सांगतोय तेवढं करायचं काय? शोधायचं तिला. चल लवकर, पळून जाता कामा नाही ती. चल. अहो मामासाहेब, काय? ते पळून कशाला जाते द्यावं? मामासाहेब कोण आहे? कोण आहे? मी आहे. अहो तुम्हीच आहे की मग. मग मी सांगतो तेवढं करायचं, शोधायचं तिला. पाटकन चल, चल लवकर. चल 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 चल. बाबा इकडे 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 इकडे. सापडली का? नाही अहो. तुला नाही सापडणार. चल माझ्या बरोबर. चल चल लवकर. चल. काय झालं रे बाबा? अहो काय झालं माहिती आहे का? ती नवीन मुलगी कुठे कदम? कोण मॅडम होय? मॅडम कुठली? चोर खोटारडी एक नंबरची. कुठे आहे? कुठे ते? आत्ता मला त्या तिकडे दिसल्या होत्या. त्या तिकडं. हो. चल बाबा. अहो, नको की मामासाहेब. अहो चल रे बाबा चल. तब्येत बरी नाही. मी इंजेक्शन देतो. चल 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 लवकर. हॅलो जितू, ऐक. हॅलो. वॉशरूमला निघाली होतीस ना तू? वॉशरूम तिकडे आहे. मी इथे काय करतेस? हो तिकडेच निघाले होते. ते येताना मला परत गरगरल्यासारखं वाटलं म्हणून बसले होते. दवाखान्यात जाऊया का आपण? मामासाहेब, आम्ही दवाखान्यात जाऊन येतो, तुम्ही थांबा. नाही नको नको बबनराव नको. मी तिकडेच चालले, तर तोंडावर पाणी मारल्यानंतर मला बरं वाटेल. हा? काय? ही राहिलं की. हा हो. आपण चल. मामासाहेब बघा की हो, रागिनी मॅडम फुलपाखरासारख्या नाजूक मनाच्या आहेत. त्यात असा त्यासनी बीपीचा ताप. बीपी का ताप? बीपीचा ताप. पण त्यात तुम्ही अजून ताप द्यायला लागलाय का हो? एक मिनिट बबन, तिचं बीपी वाढलंय. माणसाचं बीपी कधी वाढतं? जेव्हा त्याचा खोटेपणा बाहेर येणार असतो तेव्हा. चल बाबन, आज या मामा साहेबाच्या हातातनं ती पोरगी सुटत नाही. चल. मामासाहेब, आता आपली लक्ष्मण रेषा आली, तिथनं पुढे नग जायला हवं. गप्पस. हे बघ, मला राजकारणातलं कळतं. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर ठेवायचा नाही, हे कळतं मला. अहो सासूबाई, पण मी कुठं नाही म्हणत्या. पण त्या मॅडम खरंच प्रामाणिक आहे, त्याची खात्री पटल्या मला. तिचा काय संबंध? समर, जरा समजावून सांग तिला. सुने बघ, आता पोलीस आलेत ना, त्यांना त्यांच्या पद्धतीने तपास करू देत ना. बघ, आपण मध्ये नको पडायला आता. पण असं विश्वास लावणं बरोबर नाही, एवढंच म्हणायचं होतं मला. हो का? ती किती विश्वासाची आहे ते दिसेलच आता. आणि एवढीच जर ती खरी आहे तर मग घाबरते कशाला? हो दे की तपास. तपास होणं महत्वाचं नाहीये. आणि सगळ्यात शेवटी
प्रश्न हा समरच्या इमेजचा आहे. त्याच्यातनं काही वेगळं निष्पन्न झालं ना तर ते समरवर येईल, लक्षात ठेव. आणि माझा अनुभव मला असं सांगतोय की या मुलीच्या बाबतीत काहीतरी घोळ नक्कीच आहे. बबन, ही मुलगी झोलर आहे. मामासाहेब काय पण म्हणू नका की हो. बबन, मला गॅरंटी ही मुलगी मागच्या खिडकीतनं उडी मारून पळून गेली असणार आहे. तू बघ पटकन बघ. मामासाहेब मी लक्ष्मण रेषा वळडून नाही जाणार बाबांनो. बबन, मी सांगतोय ना तुला, बघ 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 मामासाहेब अहो बघ. कसं दिसतंय ते अहो. बाय माणूस आता आहे ना, आपण असं बघायचं नको अहो मामासाहेब प्लीज. बघ, मी सांगतोय तुला, बघ बघ मामासाहेब एकतर मी बघ बघ, काय बोललो का, बघ सुसंस्कृत माणूस आहे हो मी. बघ. चल, मला काय माहित नाही, बघ. माने साहेब, मी काय झालं, गेली का चक्कर? चला निघूया. चला. मॅडम, हा? तुम्ही आपल्या गाडीत बसा. त्या गाडी हो. चला मी आहे तुमच्या संग. चला. तर तुझी गरीब आणि होतकरू कशी अडकते बघ. ताई मॅडमला कमी समजू नकोस तू. हे घर आहे का तुझं? हो. हल्ला इथेच झाला होता ना? हो. माणसं कुठल्या बाजूने आली होती? माहित नाही साहेब. असं कसं हल्ला झाला ना तुझ्यावर? मग माणसं कुठल्या बाजूने आली ती माहित नाही तुला? अहो मामासाहेब, तेव्हा मी आत घरात होते आणि जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मला ट्रक दिसला त्या बाजूला. अच्छा अच्छा, आजूबाजूला कुणी राहत नाही? नाही, आणि तसंही ते एकच घर आहे आणि मी तर भाड्याने राहते. घर मालक त्यांच्या घरी असते. कुठं आहे त्यांचं घर? साहेब काहीतरी विचारतायत तुम्हाला. हो, ते असतील, म्हणजे आहे तिथं शेजारीच. नाही म्हणजे थोडं दूर. शेजारी की दूर? नेमकं काय रागिणी? नाही म्हणजे तू आमच्यापासून काही लपवत नाहीयेस ना? अहो नाही होत आई मॅडम. इन्स्पेक्टर साहेब, घरात तपास करा ना. बघू शकतो घर? चला बघूया. हो पण किल्ली किल्ली नाही तुझ्याकडे? तू इथे राहतेस ना? राहतेस ना इथे? हो इथेच राहते मी. नाही आहे, म्हणजे आता नाहीये. आहे कशी काय नाहीये तुझ्याकडे किल्ली करायची? ते काय झालं, मी अगं पोरी कुठं होतीस तू? आणि ते आवाज कसले येत होत रातच्याला? आणि दार तसंच उघड. हा, आपण कोण? मी घर मालक या घरचा, आणि ही आमची भाडे करू. काल काय झालं होतं इथे? काय माहिती नाही, रातच्याला आरडाओरडा झाला म्हणून आलो तर दार उघडच येतं. हा पण एक
टेम्पो जाताना बघितला 4 माणसं होती ती. एक मिनिट रागिणी मगाशी ट्रक म्हणाली आणि तुम्ही टेम्पो म्हणताय. ताई काहीतरी गोळ्या. ट्रक होता तो. ट्रक होता. अहो तो 18 फुटी टेम्पो असतो, तो ट्रक सारखाच दिसतो म्हणून घोळ झाला असेल त्यांचा. हा मे बी. तुम्हाला घर बघायचं ना, दाखवते या. या ना. मला असं वाटतं कुणाच्या सांगण्यावरून हे घर बघण्यापेक्षा ज्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना आधी शोधून काढायला पाहिजे. म्हणजे कायदा असं सांगतो म्हणून. बाकी साहेब तुम्हाला घर बघायचं असेल तर बघा, म्हणजे मला तुमच्या कामात अडथळा नाही आणायचा. कोण होती माणसं? कुणाचा होता टेम्पो? कर्नाटक पासिंग होता. कोण काय माहित नाही. त्याचं काय झालं? माझ्यावर हल्ला झाला. म्हणून आरडाओरडा झाला होय तो. ए पुरी, तुला काय झालं तर नाही ना? नाही नशीब माझं, मी वाचले त्यातून. अजून काही तपास वगैरे करायचा आहे का? नाही, पण उद्या पोलीस स्टेशनला येऊन जबाब द्यावा लागेल. ताई मॅडम, आम्ही तक्रार नोंदवून घेतो आणि तपास चालू करतो. काही कळालं तर नक्की कळवतो. निघू आम्ही. सासूबाई जरा इकडे या की. काय सासूबाई आता पटली नव्हती तुमची खात्री. अहो जरा तरी माणसावर विश्वास ठेवत जावा. मी खात्री दिली होती तुम्हाला. ह्या मॅडम तशा मनाने लई चांगले आहेत. अहो तू मला शहाणपणा शिकवू नकोस. मग प्लीज हा विषय इथेच थांबव ना. तू आता प्लीज रागिणीची परत चौकशी करू नकोस. तुम्ही कुठल्या तोंडाने तिच्या समोर जाऊ. तू जरा घरी चल, मला बोलायचं आहे तुझ्याशी. चल सुमे, निघूया. अहो नाही, तुम्ही व्हा पुढं, मी बबन संगत येते. मी पण थांबू का? समर, मला तुझ्याशी बोलायचंय, घरी चल. अहो होय, तुम्ही व्हा पुढं, आमची काही काळजी करू नका. ठीक आहे. बबन, तू सुमी सोबत थांब. काहीच नाही हो घरात. काय असणार, माझे हे कपडे, हे अंथरून पांघरून एवढंच माझं साहित्य. बाकी जेवणाचं तर तुमच्याकडे असतं. पोरी, तू घर सोड बाय आमचं. काय झालं? अगं काल रातच्या सारखं काय झालं आणि त्यात तुला काय झालं गेलं तर आमच्या डोसक्याला ताप न ग. पोलीस आमच्या मानगुट्यावर बसतील. म्हणून तुम्ही मला असं करू नका. मी कुठे जाणार? असं करू नका दादा. कुठं बी जा, पण आमच्या इकडे न ग. असं काय करता दादा? पोली आजच्याच खाली कर म्हणजे आजच्याच, कळलं? दादा असं काय करता? पण ऐकून तर घ्या. अहो ऐका की, बरोबर आहे दादांचं. तसं बी इथं राहणं म्हणजे रिक्सच आहे आणि ही राहण्यासारखी जागा बी नाही. अंघोळ पांघोळ कसं करत असाल तुम्ही? नाही बाई, तुम्ही काय राहायचं नाही इथं. मग मी जाणार कुठं? आणि तुम्हाला तर माहितीये त्या अशा गावात असं पटकन एका मुलीला घर मिळणं किती मुश्किलीचं काम असतं. आता मी कुठं राहायचं? मी काय करू आता? तुम्ही आमच्या घरी चला. तुमच्या घरी? नाही नको. मी होय, तसं बी
तात्याने तुम्हाला पोरगी मानले आणि तुम्ही तात्यांना वडील. मग झालं तर मग काय हरकत आहे? अहो तुम्ही मॅडम नको. नाही बाबा, तुम्ही काय राहायचं नाही इथं. आता समी म्हणले की नाही म्हणलं तीच फायनल. ठीक आहे समी बरं. असं काय करता पण तुम्ही आता का बसा बरं का तुम्ही. बाबांना काय सांगितलं? सुमीने सांगितलं म्हणजे फायनल. चला चला सुमी मॅडम. तुमचे खरंच खूप उपकार झाले. तुम्ही अशा वेळेस मदतीला धावून आलात. थँक्यू सो मच. हो, आता माझ्या तात्यांची मुलगी म्हणजे माझी बहीण, आणि बहिणीसाठी काय बी. जाऊया. चल चल बाबा. चला